नमस्कार. युनियन बँक ऑफ इंडियाच्या 2026च्या अप्रेंटिसशिप म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर शिकाऊ उमेदवारीच्या नोटिफिकेशनवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. एक करिअर ॲडवायझर म्हणून मी तुम्हाला या प्रक्रियेची इत्थंभूत माहिती देणार आहे. जर तुम्ही नुकतेच ग्रॅज्युएट झाला असाल तर हे विश्लेषण तुमच्यासाठी एक परफेक्ट गाईड ठरणार आहे. चला तर मग वेळ न दवडवता थेट सुरू करूया. आता स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 1865. ही फक्त एक साधी संख्या नाहीये, तर देशभरात तुमच्यासारख्या फ्रेश ग्रॅज्युएट्ससाठी उपलब्ध असलेल्या तात्पुरत्या ट्रेनिंग सीट्सचा हा आकडा आहे. म्हणजे बघा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. जर तुम्ही योग्य माहिती घेऊन व्यवस्थित तयारीने अर्ज केलात तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस नक्कीच वाढतील. आजच्या या सत्रात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण अप्रेंटिसशिपचं नेमकं वास्तव, पात्रता, जागांचं वाटप आणि आरक्षण, भाषेचे नियम आणि सर्वात शेवटी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि चेकलिस्ट यावर नजर टाकणार आहोत. पुढे जाऊया. तर आपला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अप्रेंटिसशिपचं नेमकं वास्तव काय आहे? हा मुद्दा जरा नीट समजून घ्या. खूप जणांचा इथे गोंधळ उडतो. हे जे पद आहे ना, ते पूर्णपणे ऑन द जॉब ट्रेनिंग आहे. शिकाऊ कायदा 1961 याला लागू होतो. म्हणजेच काय, तर ही कायमस्वरूपी नोकरी नाहीये. नोकरीची हमी, युनियनचे अधिकार किंवा इतर कामगार कायद्यांचे लाभ इथे मिळणार नाहीत. आणि मुख्य म्हणजे हे ट्रेनिंग संपल्यावर बँकेवर तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी देण्याचं कोणतंही बंधन नसेल. त्यामुळे याकडे नोकरी म्हणून न बघता प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन स्वतःची एम्प्लॉयबिलिटी म्हणजेच रोजगार क्षमता वाढवण्याची एक उत्तम संधी म्हणून बघा. आता येऊयात दुसऱ्या भागाकडे. नेमके कोण लोक याला अर्ज करू शकतात आणि कोण नाही? सर्वात पहिली आणि अत्यंत बेसिक अट, तुम्ही भारताचे नागरिक असणं अनिवार्य आहे. ही पहिली पायरी पार केली तरच पुढचे निकष तुम्हाला लागू होतील. आता हे टेबल जरा लक्ष देऊन बघा. इथे वयोमर्यादा दिली आहे 20 ते 28 वर्ष आणि तुमचं कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतून ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असायला हवं. पण इथे एक कॅच आहे. एक अत्यंत महत्त्वाची कट ऑफ तारीख बँकेने दिली आहे, 1 एप्रिल 2026. तुमची पदवी या तारखेच्या आधीच्या बरोबर 4 वर्षांच्या आतच पूर्ण झालेली असावी. म्हणजेच तुम्ही 1 एप्रिल 2022च्या आधी पासआउट झालेले नसावेत. बँक या तारखांबाबत अतिशय कडक असते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आपण या क्रायटेरियामध्ये बसतोय ना, हे नक्की तपासा. आता कोण अपात्र आहे हेही लगेच क्लिअर करूया, म्हणजे नंतर वेळ वाया जाणार नाही. जर तुमच्याकडे आधीच एखाद्या संस्थेतील अप्रेंटिसशिपचा अनुभव असेल किंवा ग्रॅज्युएशननंतर सलग 1 वर्षाचा किंवा त्याहून अधिक काळ कामाचा अनुभव असेल तर सॉरी, तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही. तसंच गैरवर्तनामुळे जर आधी कधी ट्रेनिंगमधून काढून टाकलं असेल तरीही तुम्ही अपात्र ठरता. थोडक्यात सांगायचं तर ही संधी अगदी फ्रेश ग्रॅज्युएट्ससाठीच राखून ठेवलेली आहे. तिसरा टप्पा आहे रिक्त पदे आणि आरक्षणाचा. जागांचं वाटप कसं झालंय ते बघूया. ही स्क्रीनवरची इमेज बघा. इथे जनरल, SC, ST, OBC, EWS आणि PWD अशा सर्व प्रवर्गांनुसार प्रत्येक राज्यासाठी जागा कशा विभागल्या आहेत याचं सविस्तर चित्र दिलंय. आता उदाहरणच द्यायचं झालं तर उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त म्हणजे 335 जागा आहेत आणि त्याखालोखाल आंध्र प्रदेशमध्ये 303 जागा आहेत. हे सगळं वर्गीकरण तुम्हाला कोणत्या राज्यातून अर्ज करणं जास्त फायद्याचं ठरेल हे ठरवण्यासाठी खूप उपयोगी पडेल. मगाशी आपण बेसिक वयोमर्यादा जास्तीत जास्त 28 वर्षे बघितली, बरोबर? पण भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार यात काही महत्त्वाच्या सवलती आहेत. जसं की SC आणि ST प्रवर्गासाठी 5 वर्षांची सवलत आहे, OBC नॉन क्रिमी लेअरसाठी 3 वर्ष आणि जर तुम्ही दिव्यांग म्हणजेच PWB प्रवर्गात येत असाल तर तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार तब्बल 10 ते 15 वर्षांपर्यंतची सवलत मिळू शकते. याशिवाय विधवा किंवा घटस्फोटित महिलांसाठीही विशिष्ट नियमानुसार सवलत आहे. एक छोटी आठवण, जे EWS आणि PWD उमेदवार आहेत त्यांनी आपले इन्कम आणि ॲसेट सर्टिफिकेट्स अगदी अपडेटेड तयार ठेवावेत. चला आता चौथ्या विभागाकडे वळूया. जिल्हे कसे निवडायचे आणि भाषेचे नियम काय आहेत? अर्ज करताना तुम्हाला तुमच्या पसंतीचे 5 जिल्हे निवडण्याची सोय दिली जाते. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. तुम्ही जिल्हे निवडलेत म्हणजे तिथेच तुम्हाला पोस्टिंग मिळेल असा याचा अर्थ अजिबात होत नाही. बँक त्यांच्या प्रशासकीय गरजेनुसार अंतिम निर्णय घेते आणि जागा वाटपाचा हा अंतिम अधिकार पूर्णपणे बँकेचा आहे. त्यामुळे प्राधान्यक्रम नक्की विचारपूर्वक ठरवा, पण अमुकच एका जिल्ह्यासाठी हट्ट धरून बसू नका. थोडी फ्लेक्सिबिलिटी ठेवा. यासोबतच आणखी एक अतिशय कडक अट आहे, ती म्हणजे भाषेची. तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात तिथल्या एका स्थानिक भाषेवर तुमचं चांगलं प्रभुत्व असायलाच हवं. तुम्हाला ती भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणं मस्ट आहे.
याचा पुरावा म्हणून तुम्हाला भाषेचं प्रमाणपत्र द्यावं लागेल किंवा मग बँकेची एक खास भाषा प्रावीण्य चाचणी तुम्हाला पास करावी लागेल. यात कोणतीही सूट नाही. आता शेवटचा आणि सर्वात प्रॅक्टिकल भाग, ॲप्लिकेशन करायचं कसं. वेळापत्रक आणि आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट. फॉर्म भरण्याची ही प्रक्रिया जरा नीट ऐका. तुम्हाला थेट बँकेच्या साईटवर जाऊन फॉर्म भरायचा नाहीये. त्याआधी तुम्हाला मल्टीपोर्टल नोंदणी करावी लागेल. सगळ्यात आधी नॅट्स पोर्टलवर जाऊन स्वतःचा एनरोलमेंट ID मिळवा. त्यानंतर नॅप्स पोर्टलवर नोंदणी करून अप्रेंटिस कोड मिळवा. हे दोन्ही ID हातात आल्यावरच तुम्ही BFSI SSC या फायनल पोर्टलवरून तुमचा मुख्य ऑनलाईन अर्ज करू शकता. थोडी लांबची प्रक्रिया आहे, त्यामुळे गडबड करू नका. फॉर्म भरायला बसण्यापूर्वी ही चेकलिस्ट तुमच्याकडे तयार हवी. आधार कार्डची दोन्ही बाजूंची स्कॅन कॉपी, पॅन कार्ड, तुमचं APR ID कार्ड, एक छानसा पासपोर्ट साईज फोटो, ग्रॅज्युएशनची मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट, आणि जर लागू असेल तर कास्ट किंवा PWBD सर्टिफिकेट. आणि हो, एक तांत्रिक गोष्ट विसरू नका. ऐन वेळेला फाईल साईजचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे या सर्व डिजिटल फाईल्स 1 मेगाबाईटपेक्षा कमी आकारात आधीच कंप्रेस करून एका फोल्डरमध्ये तयार ठेवा. आता हे टाईमलाईनचं कॅलेंडर बघा आणि तारखा कुठेतरी लिहून ठेवा. 29 एप्रिल 2026ला ऑनलाईन नोंदणी सुरू होईल आणि 19 मे 2026 ही तुमची डेडलाईन आहे. लक्षात घ्या, फक्त फॉर्म भरून चालणार नाही, तर 19 मेच्या आधी तुम्हाला परीक्षा शुल्कही भरायचं आहे. फी भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मे किंवा जून महिन्यामध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा होऊ शकते. त्यामुळे परीक्षेच्या तयारीला आत्तापासूनच लागणं शहाणपणाचं ठरेल. शेवटी जाता जाता तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो. 19 मे 2026 ही डेडलाईन अगदी वेगाने जवळ येत आहे. तुमचे NATS आणि NAPS पोर्टल्सवरचे ID तयार आहेत का? सगळी डॉक्युमेंट्स 1 MBच्या खाली सेव्ह करून तयार ठेवलीत का? या संधीचं सोनं करायचं असेल तर आजच स्वतःची तयारी तपासून बघा. हे विश्लेषण फक्त माहिती देण्यासाठी नव्हतं, तर तुम्हाला ॲक्शन घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी होतं. चला तर मग आजच तयारीला लागा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.